आणखी एक आजचं आकर्षण केंद्र अमृत भारत वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण। तर सुपर फास्ट पॅसेंजर ट्रेनच्या नवीन श्रेणीला आज पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। अमृत भारत एक्सप्रेस, अमृत भारत ट्रेन, LHB पुश पुल ट्रेन, त्याचबरोबर वातानुकूलित नसलेले डबे, शिवाय रेल्वे प्रवाशांसाठी सुंदर आणि आकर्षक डिझाइन केलेली आसन व्यवस्था, उत्तम लगेज रॅक, सामान ठेवण्यासाठीचे रॅक हे चांगल्या पद्धतीचे आहेत। 2 अमृत भारत एक्सप्रेस, 6 नवीन वंदे भारत ट्रेनला आज पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत। दरभंगा, अयोध्या, आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस हे असून मालदा टाउनसर M विश्वेश्वर टर्मिनस म्हणजेच बंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस असणार आहे। तर माता वैष्णो देवी कटरा नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस हा एक मार्ग असेल। अमृतसर दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस हा दुसरा मार्ग असणार आहे। शिवाय कोइंबतूर बंगलोर कॅंट वंदे भारत एक्सप्रेस आणि मंगळूर मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, तर जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, अयोध्या आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस असे हे वेगवेगळे मार्ग असतील। तर आता 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन होत आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे। या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरू आहे। दरम्यान श्रीराम मंदिरातील काम अंतिम टप्प्यात आलंय आणि मंदिरामधील एक्सक्लुझिव्ह दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवतोय। श्रीराम मंदिरामधील खांबांवर आकर्षक नक्षीकाम केलं जात आहे। देशातल्या विविध भागांमधून आलेल्या निष्णात शिल्पकारांकडून सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी साकारलं जात आहे।